बच्चू कडूंच्या महाविकास आघाडीच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली। निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला बच्चू कडूंनी रामराम ठोकण्याची शक्यताही नाकारता येत नाही। शरद पवार आणि बच्चू कडू या भेटीवर स्वतः शरद पवारांनी मात्र सस्पेन्स कायम ठेवलाय। बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर। बच्चू कडू महायुतीला देणार सोडचिठ्ठी। बच्चू कडूंची महाविकास आघाडीत घर वापसी। बच्चू कडू आक्रमक राजकीय व्यक्तिमत्व अशी बच्चू कडूंची ओळख। सध्या महायुती सरकारचा भाग असलेले बच्चू कडू महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू झाली। एकनाथ शिंदेंसोबत महाविकास आघाडीतून बच्चू कडू बाहेर पडले होते। महाविकास आघाडीतून राज्यमंत्रीपद सोडून आलेल्या बच्चू कडूंना महायुतीत मानाचं पान मिळेल असा दावा करण्यात येत होता। पण सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडूंचा मंत्रिपदासाठी विचारच झाला नाही म्हणायला बच्चू कडूंच्या आग्रहानुसार दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली। पण त्या मंत्रालयाला ना अधिकारी मिळाले ना अधिकार। दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारीही बच्चू कडूंना मिळाली नाही। शेवटी 2023 संपत आल्यानं धीर सुटलेल्या बच्चू कडूंना 2024ला मंत्री बनवण्याची घोषणा केली। अधिवेशन झाले, आता बच्चू कडू आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसतील का? मंत्रिमंडळ विस्तार होईल नाही, आता 24 नंतर आम्हीच मंत्रिमंडळ नियुक्ती करू। नाही, आता 24 नंतर आम्हीच मंत्रिमंडळ नियुक्ती करू। शरद पवार अमरावतीच्या दौऱ्यात बच्चू कडूंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहे। या भेटीत बच्चू कडूंच्या महाविकास आघाडीतील घर वापसीवर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बच्चू कडूंच्या प्रहार अकोल्यापासून अमरावतीपर्यंत पश्चिम विदर्भात चांगला प्रभाव आहे। बच्चू कडू यांच्यासह 2 आमदारही निवडून आले। एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानं बच्चू कडू यांच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला होता। निवडणुकीच्या तोंडावर प्रतिमा संवर्धनासाठी बच्चू कडू विरोधी पक्षांमध्ये सामील होऊ शकतात। बच्चू कडूंच्या घर वापसीमुळे महाविकास आघाडीचं मनोबल निश्चित वाढणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।